आज ना मला टाकायचा होता सडा, मग काय शेण आणलं बाहेरून आणि मस्त असंच पाणी घेऊन घेतलं आणि शेण कालवायला लागली मस्तपैकी. आणि उन्हाळ्याचं एवढं कडक शेण येते नाका टाईम लागते शेण कालवायला. मग मस्त असं शेण कालवून घेतलं आणि पाणी बी टाकलं त्यात आणि सडा टाकून घेतला. जास्त काही नाही, जेवढं उखरेलं आहे तेवढंच टाकलं. एवढा सडा टाकताना तर ऊन तर बापा एवढं तर पुरायला का लय. मस्त असा सडा टाकून घेतला आणि बकऱ्या खाली बी घेतला, कारण का लय धुळलं होते काल, पाणी शिपलं होतं ना. आज मस्त असा सडा टाकून घेतला बकऱ्या खाली बी. आणि सगळे भांडे कुंडे धुयाचं म्हटलं तर माझे पाय इथले भरले होते शेणानं का लय. पहिले पाय धुवून घेतले ना, टप धुवून घेतलं तर दादानं बैल आणले पाणी पाजायला. आता दादा घरीच होते तर मग काय पहिलं बैलाले पाणी भरून दिलं आणि लगे दादा आणून राहिले एक एकच बैल पाणी पाजायला. पाणी पाजून घेतलं मग दादानं मस्तपैकी असं आणलं गे. लंगडू महाराज लई पाणी पाजायचं होतं तर लंगडू महाराज लई पाणी पाजून घेतलं. सगळे ढोरं बांधले पण लंगडू महाराजनं काय केलं, वल्या सड्यावरच दादानं ढोरं आणले होते तर सगळा उखरला होता. मग काय आता संडास बाथरूममध्ये पाणी भरायचं होतं. मस्त पाणी भरून घेतलं ना, आंघोळ केली ना. आता संडास बाथरूममध्येच कपडे धुतले, कारण आज लई ऊन झालं होतं, उशीर झाला होता कामं करायला. तर तीच कपडे धुवून घेतले, कपडे वाहू घेतले. हाईट तर एवढी आहे माझी का बाथरूमातही कपडे टाकायला पाठ घ्यावं लागते पायाखाली. तर मग मस्त असे बाथरूमातच कपडे वाहू घातले. उन्हाळ्याचा टाईम आहे, कपडे कुठेही टाकले तरी वाहतात. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन